कुमारज यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करते आणि आपणा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि त्याचबरोबर या छोट्या मुलांचंही मला खूप कौतुक करायचं आहे. खूप छान असं भित्तीपत्रक त्यांनी बनवलंय आणि खूप चांगल्या चांगल्या कविता, गोष्टी आणि सुविचार त्यांनी सादर केले. या सगळ्या मुलांसाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आज मराठी भाषा दिनानिमित्त या सगळ्या आपल्या भावी पिढीशी मला बोलायला मिळतं याचा मला खूप आनंद आहे. कारण मराठी भाषा मला खूप आवडते. या भाषेत लिहायला, बोलायला, व्यक्त व्हायला मला आवडतं. आणि ज्या भाषेने मला एवढे आनंदाचे, समाधानाचे आणि कृतज्ञ असे क्षण माझ्या उंजळीत टाकले, त्या भाषेबद्दल मी बोलणार याचा मला खूप आनंद आहे. मराठी भाषा ही केवळ एक भाषा नसून ती एक संस्कृती आहे. आणि माझ्या बाबतीत तरी मी असं म्हणेन की एक व्यक्ती म्हणून घडताना माझ्या बाबतीत मराठी भाषा हा सगळ्यात मोठा संस्कार आहे. शाळकरी वयात कविता, कथा लिहिणारे ते आता एक पुस्तक प्रकाशित होण्याच्या वाटेवर मी आहे. लेखिका म्हणून नावारूपाला येत आहे. आणि हा प्रवास छोटासा प्रवास आहे, पण या प्रवासातले काही अनुभव, काही आठवणी मला या मुलांना सांगायला नक्कीच आवडतील. आणि मी आशा करते की त्यातून तुम्हाला काहीतरी नवा विचार मिळेल, काही प्रेरणा मिळेल. तर मला मराठी भाषेची गोडी कशी लागली, तर त्यासाठी मी माझ्या बाबांना याचं श्रेय देईन. माझे बाबा नाटकात काम करायचे, खूप छान असं काम करायचे ते नाटकात. आणि ते काय करायचे, तर संवाद नाटकातले जे डायलॉग्स जे असतात ना, ते घरी पाठ करायचे आणि मला सांगायचे, मी माझे डायलॉग म्हणतो, तू हे नाटकाचं पुस्तक घे आणि बाकीच्यांचे डायलॉग तू म्हण. आणि ते आपणही जी नाटकं ते करायचे आणि दुसऱ्यांचीही नाटकं जी जवळपास असायची ते बघायला आम्हाला घेऊन जायचे. तर त्यावेळी मराठी भाषेतली ती नाटकं, त्यातले संवाद, ती शब्दफेक, त्यांचे आवाजातले चढ उतार, या सगळ्यांमुळे मराठी भाषेची गोडी माझ्या मनात उतरली आणि ही गोडी कायम राहिली. आणखीन एक आवड मला लहान असताना लागली, ती म्हणजे वर्तमानपत्र वाचण्याची. मी नुकतीच शाळेत जात होती, पहिलीत असेल, आणि तेव्हा आपण एक एक शब्द वाचायला शिकतो नवीन नवीन. तर मला ते कितपत कळतं हे बघण्यासाठी माझा चुलत भाऊ वर्तमानपत्र घेऊन यायचा आणि मला सांगायचं, हे वाचून दाखव. त्यावेळी फक्त सराव म्हणून हातात आलेलं वर्तमानपत्र नंतर कायम सोबत राहिलं. वर्तमानपत्राबरोबर मुलांसाठी आणि रविवारच्या आणि इतर दिवशीही खूप छान छान पुरवण्या येतात. जसं की तरुण भारत बरोबर चॅम्पियन येतं, खजाना येतं, अक्षरयात्रा येतं, गोमंतक बरोबर बालमित्र येतं, पुढारी बरोबर अंकुर यायचं त्यावेळी. तर अशा ह्याच्या छान छान पुरवण्या असायच्या, त्या मला वाचायला खूप आवडायच्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की मगाशी ओळख करून देताना त्या शिक्षिकेने सांगितलं की 10वीत असताना मला मराठी या विषयात राज्यात गोवा बोर्डात सर्वाधिक गुण मिळाले. आणि ही वर्तमानपत्राची आवडही त्याला कारणीभूत आहे, कारण त्या वाचनाच्या सवयीमुळे खूप छान छान शब्द, वाक्य, काहीतरी सुविचार मला जमवता आले. आणि ही वर्तमानपत्र फक्त आमच्याच घरी नसायची, तर माझे शेजारीही मला ती आणून द्यायचे. तेव्हा आज मी जेव्हा म्हणते की मी एक कथा लिहिली, मी कविता लिहिली, मी गोष्ट लिहिली, तर तो एक उपजत गुण आणि वाचन यामुळे आहेच, पण त्याचबरोबर माझे पालक, माझं कुटुंब, माझे आजूबाजूचे लोक आणि माझ्या शाळेतले शिक्षक या सगळ्यांनी त्यावेळी जे काही पेरलं त्यातून हे सगळं उगवलं. शाळेचे शिक्षक जे आहे यांचा माझ्या या जडणघडणीत खूप मोठा वाटा आहे. जेव्हा मी 10वीत होते ना, तेव्हा मराठी हा पेपर चांगला सोडवावा हे ध्येय माझ्या शिक्षिकेने माझ्या मनावर बिंबवलं. आणि त्या माझ्याकडून तसा सरावही करून घ्यायच्या, त्या पेपर सोडवून घ्यायच्या, परत परत नवीन नवीन निबंध लिहायला सांगायच्या. आणि मला विद्यार्थ्यांना इथे एक सांगायला आवडेल की मराठी पेपरचा जो पहिला भाग असतो, प्रश्न उत्तरे असतात, रिकाम्या जागा भरा असतात, किंवा जोड्या लावा, कोणी कोणास म्हणाले, हा जो भाग असतो हा आपण अभ्यास करून शिकू शकतो. पण त्याच्या पुढचा जो भाग असतो, जसं की निबंध, कथालेखन, पत्रलेखन, संवाद लेखन,
हे जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहायचं असेल तर तुमच्याकडे चांगले शब्द, चांगली वाक्य, एखाद दुसरी कविता असा एक साठा असणं महत्त्वाचं असतं आणि हे सगळं तुम्हाला वाचनातून येतं. मला मराठी भाषा का आवडते? कारण ही भाषा खूप सुंदर आणि समृद्ध आहे. खूप गोड अशी ही भाषा आहे. आपल्याला कानाला ऐकायला खूप चांगली वाटते. आणि मला वाटतं की जेव्हा मी मराठीतून बोलत असते तेव्हा मी त्या समोरच्या व्यक्तीशी खूप चांगल्या पद्धतीने जोडली जाते. आणि असं म्हणतात की मराठी संस्कृती ही जगात सगळ्यात सुंदर संस्कृती आहे आणि मराठी भाषा ही सगळ्यात श्रीमंत भाषा आहे. कारण मराठी भाषेत जितके साहित्य प्रकार आहे, जितकं विपुल लेखन या भाषेत केलं गेलं आहे ते खचितच दुसऱ्या कुठल्या तरी भाषेत आढळणार. उदाहरण सांगायचं झाल्यास मराठी भाषेत भक्तिरसाने ओथंबलेली भजनं, कीर्तनं, अभंग, धार्मिक ग्रंथ आहेत. आपल्याला खिळवून ठेवणारी नाटकं, कथा, कादंबऱ्या आहेत. सुंदर सुंदर ज्या आता मुलांनी सादर केल्या अशा कविता आहेत, गीतं आहेत, गझला आहेत. इतिहास सांगणारे पोवाडे आहेत. बालवाङ्मय, विज्ञान साहित्य, विनोदी साहित्य आहे. गोंधळ, भारुड असे लोकसाहित्याचे प्रकार आहेत. आणि हे एवढं सगळं जे विपुल साहित्य आहे त्यामुळे आपली मराठी भाषा आजपर्यंत समृद्ध झाली आहे आणि ती यापुढे अधिक समृद्ध करण्याची आणि टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या या पिढीची आहे. मी आता सांगितलं की एवढं साहित्य या मराठी भाषेत उपलब्ध आहे, पण हे साहित्य आपण किती वाचतो याचा सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. ही गोडी, वाचनाची गोडी मुलांना लागावी यासाठी शिक्षक तर आपल्या परीने प्रयत्न करतच असतात, पण पालकांनीही तो प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. मी हे मुद्दाम इथे का सांगते? कारण बहुतेक वेळा मी असं बघितलं की पालकांचा असा दृष्टिकोन असतो की पुस्तकांबाबत की कशाला एवढा खर्च करायचा, एकदा पुस्तक घेतलं की ते एकदाच वाचलं जातं, मग ते तसंच पडून राहतं, त्यावर धूळ जमा होते. असं म्हणणारे पालक मुलांना महागडे कपडे आणि खेळणी द्यायला मागे बघत नाही. एक साधी संकल्पना आहे, अबाव द नेक आणि बिलो द नेक. अबाव द नेक म्हणजे इथे मानेच्या वर आणि बिलो द नेक म्हणजे मानेच्या खाली. तर आयुष्यभर आपण काय करतो की बिलो द नेक साठी खूप चेन करतो, म्हणजे चांगले चांगले कपडे, वस्तू, या सगळ्या चेनीच्या वस्तू करतो आणतो. पण अबाव द नेक म्हणजे इथे जो खुराक पाहिजे त्यासाठी आपण काय करतो आणि ते कसं करता येईल हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. नुसतीच मुलांना पुस्तकांची आवड नाही, ते वाचायला बघत नाही असं म्हणून उपयोग नाही. त्यासाठी आपण त्यांना किती पुस्तक प्रदर्शनांना घेऊन जातो, किती पुस्तकं आणून देतो, स्वतः त्यांच्या सोबत त्यांच्या समोर वाचतो, याचंही खूप महत्त्व आहे. कारण मुलं आसपासच्या आजूबाजूच्या वातावरणात बघूनच शिकत असतात. आणि म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की काय एकदा पुस्तक वाचलं ते ठेवायचं, तसं नाही. कधीही आपण हवा तेव्हा त्या पुस्तकाचा संदर्भ घेऊ शकतो. आणि पुस्तक वाचणं म्हणजे काहीतरी कंटाळवाणं आहे, त्यातून फक्त माहिती मिळेल, फक्त काहीतरी ज्ञान वाढवण्यासाठी असा पूर्वग्रह मुलांनीही मनात धरू नये. पुस्तक वाचायला खूप मजा येते, त्यात छान छान गोष्टी असतात, मनोरंजनात्मक बोधकथा असतात. मोठ्या लोकांची जर तुम्ही चरित्र वाचली तर त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळू शकते आणि एक मनावरचा ताण हलका व्हायलाही काही पुस्तकं मदत करतात. आता जसं मी सांगितलं की पुस्तकं वाचायची शालेय वयात मला खूप आवड होती, तर हे एक उदाहरण इथे देईन की 12वीची माझी परीक्षा सुरू होती आणि 12वीची परीक्षा म्हणजे खूप टेन्शन असतं, कारण पुढे करिअर तुमचं त्यावेळेस 12वीच्या परीक्षेवरच असतं. तर त्यामुळे काय होतं की खूप टेन्शन यायचं मला आणि एखादा जर पेपर कठीण गेला तर घरी येऊन मग पुढच्या पेपरची तयारी करायला म्हणजे हिंमत व्हायची नाही. तर मी काय करायचे की माझ्याकडे पु ल देशपांडेंचं असामी हे एक पुस्तक होतं. खूप छान मजेशीर असं ते पुस्तक आहे, तुम्ही नक्की वाचा. आणि त्या पुस्तकात कुठे कुठे मजेशीर भाग आहे ते मला माहिती होतं. त्यामुळे घरी आल्यावर मी 10-15 मिनिटं का होईना पण ते पुस्तक वाचायचे. त्याने खरंच सांगते, खरंच मनावरचा ताण हलका व्हायचा, मन प्रफुल्लित व्हायचं आणि नव्या जोमाने, नव्या ऊर्जेने मी पुढच्या पेपरची परीक्षेची तयारी करायची. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे शाळेत असताना लेखनाची सवय लागली. माझ्या शिक्षकांनी त्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं आणि फक्त
परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी नाही, तर असे भित्तीपत्रकं, विद्यार्थ्यांसाठी विशेषांक, बालमित्र ही पुरवणी, या सगळ्या आणि निबंध स्पर्धात सुद्धा या सगळ्यांवरही लेखन करायला मला शिक्षकांनी खूप प्रोत्साहन दिलं. आणि त्यामुळे मग हळूहळू गोष्टी आणि कथा यांचं आकर्षण वाढत गेलं आणि कविताही खूप आवडू लागल्या. जी सगळ्यात पहिली कविता जिला बक्षीस मिळालं ती कविता माझ्या बाबांवर होती आणि ती कविता मला सादर करायला नक्की आवडेल. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की माझे बाबा नाटकात खूप छान काम करायचे आणि असा एक कार्यक्रम होता की बाबा हा आम्हाला शब्द दिला होता रात्री आणि सकाळी आम्ही त्यावर कविता तयार करायची होती. तर मी अशी कविता लिहिली की बाबा, अशी किती हो पात्र रंगवली रंगभूमीवर आणि माझ्या आयुष्यात सुद्धा. आईच्या मायेची ऊब तुमच्या मांडीवरही गवसली मला. लहानपणी भाऊ नसताना राखीही तुम्हालाच बांधायची. नकोच मज अन खेळगडी दुसरा जेव्हा मीच तुमची आई व्हायची. आठवतो मज दिसतो आता हात धरूनी तुम्ही शिकवला श्री गणेशा. केले जरी सर किती इयत्तांचे मी गड, गुरु नाही मजला तुमच्यासारखा. बाबा, अशी किती हो पात्र रंगवली रंगभूमीवर आणि माझ्या आयुष्यात सुद्धा. आणि एक छान अशी आठवण या कवितेबाबत मला जागवायला आवडेल की मला 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं आणि 1ल्या क्रमांकाचं बक्षीस हे आपल्याच शाळेचे श्री परेश नाईक सर यांना मिळालं होतं. तर पुढे जाताना मी मगाशी पालकांचा उल्लेख केला की पालकांनी वाचनाची सवय लावायला हवी मुलांना. आणखीन एक पालकाबाबतचं एक निरीक्षण मी सांगेन की हल्ली आपण बघतो की लहान लहान जी मुलं असतात म्हणजे आत्ताच बोलू लागली आहेत किंवा आत्ताच शाळेत जायला लागली आहेत, तर अशा मुलांना पालक काय करतात, जे सुशिक्षित आहेत पालक जास्त करून, ते काय करतात की मराठी आपल्या बोलीभाषेतल्या शब्दांऐवजी त्यांना पर्यायी इंग्रजी शब्द बोलायला लावतात. जास्त इंग्रजी शब्दांचा त्यांनी वापर करावा असा प्रयत्न करतात. छोट्या छोट्या इंग्रजी वाक्यातून त्यांच्याशी बोलतात आणि त्यांनाही तशीच उत्तरं द्यायला लावतात. मला पालकांना हे सांगायचं आहे की लहान मुलं, आपण कुठल्याही वयात एखादी नवीन भाषा शिकू शकतो, पण लहान मुलं जी असतात त्यांच्यात भाषा शिकण्याचं 2 ते 3 वर्ष हे एक उत्तम वय आहे आणि कुठलीही नवीन भाषा आत्मसात करण्याचा वेग आणि ती आकलन शक्ती हे लहान मुलांच्या मध्ये खूप जास्त असतं. लहान मुलं वेगवेगळ्या भाषातले आवाजांचे पॅटर्न हे लगेच लक्षात घेऊ शकतात आणि वेगवेगळ्या भाषांमधलं अंतरही खूप चांगल्या प्रकारे समजू शकतात. आपल्या रोजच्याच जगण्यातलं उदाहरण घ्या. खूपशी मुलं असतात जी आताच नर्सरीत जायला लागली आहेत किंवा आताच बोलू लागली आहेत, पण कार्टून नेटवर्कच्या प्रभावामुळे म्हणा, यूट्यूबमुळे म्हणा किंवा मोबाईलमुळे म्हणा, कोणीही न शिकवता ती व्यवस्थित हिंदी बोलतात. हल्लीची मुलं व्यवस्थित हिंदी बोलतात. घरी जी आपण भाषा बोलतो, कोकणी, मराठी, बोली भाषा, तेही ते बोलू शकतात. जर पालकांनी इंग्रजीचा अट्टहास धरला, इंग्रजी शब्द शिकवले, तर तेही ते आत्मसात करतात. म्हणजे एक लहान मूल एका वेळी खूप वेगळ्या भाषा शिकू शकतं. हे जर शक्य आहे तर मग पालकांनी एकाच भाषेचा अट्टहास धरून त्यांना त्यांची क्षमता वापरायला उद्युक्त करायला हवं. मुलांचा मेंदू म्हणजे लहान मुलांच्या मेंदूची वाढ ही खूप वेगाने होत असते आणि जेव्हा मुलं वेगवेगळ्या भाषा शिकू लागतात तेव्हा ही वाढ अधिक चांगल्या प्रकारे होते. आपला मेंदू जो आहे ना, तो खूप एक असा अद्भुत असा एक भाग आहे आपल्या शरीराचा. आणि प्रत्येक काम जे आपण करतो ते मेंदू आपल्याकडून करून घेतं आणि त्या प्रत्येक कामासाठी मेंदूचा एक भाग दिलेला आहे. आता मी इथे बघते, मी माझ्या डोळ्यांनी बघते की माझ्यासमोर मुलं बसली आहेत, पण ती मुलं किती आहेत, ती कशी आहेत, ती काय करतात, हे सगळं माझा मेंदू मला सांगतो. आता मी तुम्हाला काहीतरी सांगत आहे आणि कानांनी तुम्ही ते ऐकताय ना मुलांना, ऐकताय ना? हां, सो तुम्ही ते ऐकताय आणि मी काय सांगते, मी काय बोलते हे तुम्हाला कसं कळतं? तुमच्या मेंदूमुळे कळतं. आणि या प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक कामासाठी आपल्या मेंदूच्या वेगवेगळ्या भागात
संपर्क होणं गरजेचं असतं. जेव्हा आपण एखादी नवीन भाषा त्यातले नवीन शब्द शिकतो तर ते मेंदूच्या एका भागात साठवले जातात. ज्यावेळी एखाद्या दुसऱ्या भाषेत काय बोललं जातंय हे आपण समजून घेतो ते दुसऱ्या भागात त्याची प्रक्रिया होते. आणि जेव्हा प्रक्रिया होण्यासाठी मेंदूतल्या वेगवेगळ्या भागात संपर्क असणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा एखादी व्यक्ती जर 3-4 वेगळ्या भाषा बोलत असेल तर असं अभ्यासकांच्या मते असं आढळून आलंय की अशा लोकांमध्ये मेंदूतल्या वेगवेगळ्या भागात संपर्क खूप वाढतो आणि हा संपर्क मजबूत होतो. आणि अभ्यासकांचा असाही प्रस्ताव आहे की अशा लोकांमध्ये म्हातारपणी आपल्याला जे आजार होतात, स्मृतिभ्रंश, आठवण राहत नाही किंवा ब्रेन स्ट्रोक, तर अशा लोकांमध्ये हे विलंबित होतं, हे आजार व्हायला उशीर होतो. त्यामुळे बहुभाषिक असण्याचे हे खूप फायदे आहेत. आणि हे सगळं तर आहेच, पण एक लक्षात घ्या, जेव्हा आपण कधीतरी बाहेर जातो, दुसऱ्या राज्यात जातो किंवा कुठेतरी परदेशी जातो आणि तिथे समजा आपल्या मातृभाषेत बोलणारा कुणाचा तरी आपण आवाज ऐकला की आपण लगेच वळतो, लगेच त्यांच्याकडे बघतो, हसतो, त्यांच्याशी ओळख करून घेतो, बोलतो. भाषा, मगाशी त्याच मुलीने एक सुविचार सांगितला एका मुलीने की भाषा हे संवादाचं एक प्रभावी माध्यम आहे. जर एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे आपण आपल्या मातृभाषेमुळे असं चटकन जोडले जाऊ शकतो तर मग आपल्या आजूबाजूच्या आपल्या कुटुंबियांशी आपण मातृभाषेमुळे किती जोडले राहू शकतो याचा विचार करा. आता पालक जसा अट्टहास धरत आहेत की मुलांनी आपल्या मुलांना चांगलं इंग्रजी आलं पाहिजे, त्यांना तेच बोलले पाहिजे, इंग्रजी भाषेतच ते बोलले पाहिजे. पण विचार करा, काही वर्षांनी जर सगळीच मुलं इंग्रजी बोलायला लागली तर आपले घरातले जे वयोवृद्ध आहेत, आजी आजोबा किंवा आणखीनही मंडळी आहेत, त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये, त्यांनी शिकवलेल्या गीतांमध्ये आपल्या मुलांना रस असेल काय? मराठी भाषा या आपल्या भाषेचा आमच्या संस्कृतीवर, आमचं जे राहणीमान आहे, आमचे आचार विचार आहेत, आपल्या परंपरा, सण या सगळ्यांवर खूप प्रभाव आहे. मराठी भाषेमुळे आपण आपल्या संस्कृतीशी अजूनही आपली नाळ जोडून आहे. जर ही भाषाच आपण बोलायची कमी केली किंवा या भाषेतच जर रस राहिला नाही तर आपण आपल्या संस्कृतीशी असेच जोडले राहू का पुढे, याचा विचार जरूर करावा. हे सगळं सांगताना मी असं अजिबात म्हणत नाही की इंग्रजी भाषा बोलून, इंग्रजी माहीत असणं, कळणं, बोलणं हे आजच्या जगात म्हणजे ही आजच्या काळाची गरज आहे. आणि पण त्यामुळे आपली भाषा, आपली मातृभाषा मराठी, कोकणी या भाषा दुय्यम आहे असं नाही. त्या भाषेचाही आपल्याला तितकाच अभिमान असायला हवा. आणि आपण मराठी भाषेत बोलतो, आपल्याला इंग्रजी एवढी चांगली येत नाही, यामुळे आपण कुठेतरी मागे आहोत, आपल्यात काहीतरी कमी आहे असा न्यूनगंड बाळगू नका. आणि पालकांनीही असा विचार करू नका की जर मुलं आत्ताच इंग्रजी नाही शिकली तर ती कदाचित बाकींच्या मुलांच्या तुलनेने मागे राहतील, असं नाही. आणि यासाठी मी स्वतःचंच उदाहरण देईन. मलाही अगोदर असंच वाटायचं की मी ग्रामीण भागातून आले आहे, माझा मराठीत मी चांगली व्यक्त होऊ शकते पण इंग्रजीत तेवढं मला चांगलं जमत नाही, माझे उच्चार तेवढे चांगले नाही, असं कुठेतरी मनात अगोदर खूप पूर्वी तसंच असायचं. पण एकदा झालं काय की आमच्या कॉलेजमध्ये एक वक्तृत्व स्पर्धा होती आणि आम्हाला येतं त्या कुठल्याही भाषेत बोलण्याची आम्हाला मुभा होती. त्यावेळी मी ठरवलं की मी मराठीत चांगली व्यक्त होऊ शकते ना, मग मी मराठीतच बोलेन. त्या स्पर्धेत मला दुसरं बक्षीस मिळालं. कोणीही काहीही म्हणू, पण मला माहिती होतं की मी त्या भाषेत चांगली बोलणार, मी त्याच भाषेचा आधार घेतला. आणि त्यामुळे मी कुठेतरी मागे आहे, मी इतरांपेक्षा कमी आहे असं नाही हे दाखवणारी एक संधी पुढे आली. त्यानंतर एक राष्ट्रीय पातळीवर एक वक्तृत्व स्पर्धा होती आणि त्यासाठी इंग्रजीतच बोलायचं होतं, पण माझ्या शिक्षकांनी त्यासाठी माझी निवड केली. आणि राज्य पातळी, विभागीय पातळी, राष्ट्रीय पातळी अशा सगळ्या एक पातळी पार करत मी राष्ट्रीय स्तरावर त्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला. हे सांगायचं इथे कारण काय की या स्पर्धेची तयारी करत असताना मी व्हायकोंट ऑफ पेरनेम जी शाळा आहे तिचे आताचे मुख्याध्यापक आहेत श्री राजू बोंद्रे सर यांच्याकडे मार्गदर्शनासाठी गेले होते. ते स्वतः एक उत्तम प्रभावी वक्ते आहेत.
त्यांना जेव्हा मी सांगितलं की मला भीती वाटते की देशभरातून तिथे मुलं येणार, माझ्या शाळेत म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये उत्तम इंग्रजी बोलणारी खूप मुलं आहेत, त्यांनीच भाग घेतला असता तर बरं झालं असतं. तर त्यावेळी ते मला काय म्हणाले की इंग्रजी बोलता येणं हा जर तुमची हुशारी मापण्याचं हे जर एक साधन असेल, तर या स्पर्धेसाठी तुझ्या कॉलेजमध्ये शहरात शिकलेली, कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली फाडफाड इंग्रजी बोलणारी कितीतरी मुलं असते, मग त्यातल्या एकानेही पुढे येऊन मी या स्पर्धेत भाग घेईन अशी हिंमत का नाही दाखवली. आणि त्याही पुढे ते म्हणाले, एक सुंदर वाक्य त्यांनी सांगितलं, ते सगळ्या मुलांनी इथे लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे. ते म्हणाले की तू कुठून आली आहेस यापेक्षा तुला कुठे जायचे आहे हे जास्त महत्वाचं आहे. मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही कुठून आला आहात यापेक्षा तुम्हाला कुठे जायचे आहे हे जास्त महत्वाचं आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन की मुलांनो, तुम्हीच विश्वास, तुम्हीच आशा, भविष्यात दुमदुमणार तुमचीच भाषा. तुम्ही आमचे भविष्य आहात आणि उद्याची आमची भाषा काय असेल हे तुम्ही कोणती भाषा बोलता यावर अवलंबून आहे. आणि त्यासाठी आम्ही पालक, शिक्षक आम्ही काय त्यासाठी प्रयत्न करतो हेही उद्याची भाषा काय असेल हे ठरवण्यात खूप महत्त्वाचं आहे. मराठी भाषा तिचा अभिमान बाळगा. तुम्ही जर साऊथ इंडियन स्टेट्स आहेत, आपले दक्षिण जी राज्य आहेत दक्षिण भागातली, तिथे गेलात तर तुम्ही बघाल की ती लोक, त्यांना इंग्रजी येत असेल, हिंदी थोडंफार हिंदी येत असेल, पण ते काही असलं तरी तुमच्याशी आपल्या भाषेतच संवादाला सुरुवात करतात. तुम्हाला बघून त्यांना कळतं की तुम्हाला भाषा कळणार नाही, तुम्ही कोणतरी बाहेरचे आहात, तरी ते जेवढं होईल तेवढं ते आपल्या भाषेतच बोलतात. असा अभिमान तुम्ही स्वतःच्या भाषेबद्दलही बाळगा, स्वतःच्या मातृभाषेबद्दल बाळगा. व्यावहारिक भाषा म्हणून इंग्रजी शिकाच, ती आत्मसात कराच, त्यात प्रावीण्य मिळवाच, पण त्याबरोबर आपल्या मातृभाषेला विसरू नका. आणि शेवटी जाता जाता एक लहान मुलं ही माझ्यासमोर बसली आहेत, त्यांना सांगायची मला ही खूप इच्छा आहे की तुम्ही ज्यावेळी कोविड होता मागच्या 2 वर्षांपूर्वी आणि सगळीजण आपण घरात बंदिस्त होतो, बाहेर जायला मिळत नव्हतं, खूप असं टेन्शनचं भयानक असं वातावरण होतं, कारण रोग होता, रोग पसरत होता, मृत्यू होत होते आणि आपण घरात बंदिस्त. त्यावेळी तुम्ही मुलांनी काय केलं किंवा खूप बहुतेक लोक त्यावेळी काय करायची घरी, कोणी छान छान चित्र काढायची, कोणी गाण्याचा सराव केला, कोणी आपल्याला जे वाद्य जमतं ते वाजवायचा सराव केला, कोणी नृत्याचा सराव केला, कोणी नवीन खेळ शिकले, कोणी यूट्यूबवरून काही नवीन नवीन असं जे काही आपल्याला आवडतं ते शिकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते मी काय सांगू इच्छिते की तुम्हाला जर एखादा छंद असेल, एखादी आवड असेल किंवा एखादी नवीन गोष्ट शिकण्याची जर उमेद असेल, तर अशा नकारात्मक वातावरणातही तुम्ही सकारात्मकता ठेवू शकता, ती इतरांपर्यंत पोहोचवू शकता. त्यामुळे मला मुलांना हे सांगायला आवडेल की तुम्ही अभ्यास करा, खूप अभ्यास करा, त्याची मेहनत घ्या, पण त्याबरोबर एखादा छंद, एखादी आवडही नक्की जोपासा. पु ल देशपांडेंचे खूप सुंदर वाक्य आहे, तुम्हाला उदरनिर्वाहासाठी जे आपण शिक्षण घेतो ते तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल, पण एखाद्या कलेशी मैत्री हे तुम्ही का जगावं हे शिकवेल. त्यामुळे खूप अभ्यास करा, खूप खेळा, मजा करा, चांगल्या आवडी जोपासा आणि खूप खूप मोठे व्हा. सगळ्या मुलांना माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. रमाकांत खलप हायस्कूलच्या सर्व पदाधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि गावडे सर, सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहे की आजच्या या छान दिवशी मला एवढी बहुमूल्य संधी तुम्ही दिलीत आणि या मुलांशी मला बोलायला मिळालं. जाताना शेवटी मी या दिनाचे औचित्य साधून कालच केलेली एक कविता तुमच्यासमोर सादर करते आणि थांबते. ज्ञानगंगा ती अभंगा, ज्ञानगंगा ती अभंगा, संस्कारती अन संस्कृती, देवती भावती हाकती काळजातली, नटली ती सजली ती सुंदर शब्दांच्या राशी, हृदयातून पोचे
तुझी हृदयापाशी. आपुल्या उज्ज्वल आज अन उद्यासाठी जपूया फुलवूया आपुली माय मराठी. धन्यवाद.